तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिमय अडाकोकर यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि इंस्टाग्राम चॅनलवर पण. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आज मी चाललो गावी परत. अचानक थोडंसं काम आहे, लग्नाला पण जायचं आहे, पण तिथला मी व्हिडिओ नाही घेणार. लग्नाचे बरेच व्हिडिओ शूट झाले आहेत आणि टाकले. आजचा हा व्हिडिओ आहे. मी आता चाललो आहे मुंबई गोवा हायवेतून घरी चाललो आहे आणि आज आपण बघणार आहोत रत्नागिरीचं मच्छी मार्केट, बाजारपेठ हे सगळं शूट होणार आहे. आता रत्नागिरीला जाणार आपण. तर फायनली मित्रांनो मी मच्छी मार्केटमध्ये आलो. इथे जे मी मित्रांनो 5-6 वर्ष या एरियामध्ये इकडे काली नेहमी यायचो आणि आज बऱ्याच वर्षांनी आलो. बरं वाटलं या एरियामध्ये. बघा ही मच्छी मार्केट आहे, बाजारपेठ आहे रत्नागिरीची. बॅगेची चैन उतरली ती बघतो. इथे बॅग लावायला भेटते. मित्रांनो, रत्नागिरीमध्ये भाजी खूप स्वस्त असते. इथे वाटी लावले जातात, म्हणजे याचं प्लॅस्टिकचं भांडं असतं. एक 10-10 रुपयाची अशी वाटी असतात. पण अजूनसुद्धा महागाई सुद्धा भाजी इकडे स्वस्त भेटते. शनिवार बाजारात सूट दिवस आहे. पण दापोलीमध्ये मित्रांनो आमच्याकडे भाजी स्वस्त नाही भेटत. ती पाव किलोमध्ये तुम्हाला 15 रुपयाला भेटणार. इकडे 10-10 रुपयाची वाटी असतात. वांगी, भोपळी मिरची खूप. मी इथं रत्नागिरीला जेव्हा होतो राहिला ना, तेव्हा दररोज संध्याकाळचा यायचो आणि आठवड्याची भाजी घेऊन जायचो. आठवड्यावर बघायला लागायचं नाही मला. 10 रुपयाची मिरची वगैरे, कोथिंबीर वगैरे मस्त भेटते. आणि मार्केट आहे इकडे. हा जो रस्ता आहे ना, पूर्ण मार्केट पुढं वरपर्यंत जातो. तो खाली गोखली नाक्यात वगैरे बाहेर पडतो. ते थोडंसं ट्रॅफिक झालं होतं मगाशी. येते तर माझा एक मित्र भेटला, अजित, आणि ते आमचे रवी मोडक आहेत. ते आप्पाचे मित्र. खास आप्पा आमच्या इथे असतो म्हणजे यांच्याकडे हे. आणि नेमके त्यांनी पेटी काढली आंब्याची आणि आंब्याची पेटी भरतायत आणि छोटंसं शूट करतो. ते मला ते खूप भारी माणूस आहे हा जे आहेत ते. आणि आपला अजित पण आहे, पण अजित या साईडला आहे. मित्रांनो, आमच्या गावातले सगळे लोक खूप मेहनती आणि खूप कष्टाने काम करतात. खूप प्रवास झाला, त्यानंतर जरा विश्रांती आंघोळ वगैरे केली तर मस्तपैकी. आणि जरा बसलं पंख्या खाली इथे हॉलमध्ये आणि जरा बरं वाटलं. खूप म्हणजे खूप प्रवास झाला. कारण सकाळी मी 5:30ला घरातनं बाहेर निघालो आणि आता 6:15 वाजले. म्हणजे 6:15ला मी आता घरी आलो. म्हणजे 12 तास माझा प्रवास चालूच होता. 12 तास प्रवासानंतर घरी घसावर जरा बसला आहे. काय गार पाणी काय पियाला हो का दुर्वा. आणि आमची गॅलरी इकडं घरी आल्यावर ना असं नंतर बघा इकडे बघा एकदम जांभा जागराची घरं आमची. आणि आमच्या मोठ्या भावाचं घर. हे मोठ्या भावाचं घर, हे आमचं घर. इकडं रसिका पूर्वी टोकऱ्या काढतो. हे दुर्वा मातेल. आणि हा आमच्या समोरचा नजराना. हे समोरची आमची 2 घरं आहेत. व्हिडिओ नाही झाले ना. हे का आला आता मिळाला कसा व्हिडिओ आहे का वाईट आहे. केळीचा कोपरा झाला आहे का. कसला वा. हे काय आहे साल्या धुरीला. इकडे लाकडं कसे रचलेले आहेत. घर आणि असं दुर्वा बाय. हा येतो. गेलं की आमच्या घरी जाता येतो. आणि सरळ पर्यातला रस्ता आहे. फुल दिवस
तर मित्रांनो हे दोघं जण मित्र आहेत आणि हा जो अमर आहे तो खरा आमचा मित्र होता लहानपणीचा. आता आम्ही त्याच्या रेंजमध्ये नसतो, तर आता आमच्या पुतण्याचा म्हणजे रोशनचा मित्र झाला आहे खास. आणि हे दोघे जण इथे कामं वगैरे असतात त्यांचे बारकाने. इथे शुभादांची इथे ते ती आपल्या आंब्याच्या पेट्या बघत होती टक्की ठोकासाठी तो ठोकले ही सगळी त्यांनी अमरने. हे दोघांच्या गप्पा टप्पा चालले आहेत, घन विषय झाला आहे इथे त्यांचा. घरी आलो तेव्हा मला असं आवाज कसला येतो तेव्हा समजलं की हा अमर इथं आहे काम करतोय, म्हणून मी इकडे आलो बघायला. बघा हे आमच्या कोकणामध्ये हे आंबे ह्या पेटीमध्ये भरले जातात. पेटी जार होते याची. याला टोटल 5 पट्ट्या लागतात. 5 पट्ट्या अशा त्या व्यवस्थित ठोकून, त्याला पण एक कला आहे. हे पट्ट्या टेकणं व्यवस्थित आलं पाहिजे, काठोकाठ वगैरे. यांचा मोठा विषय चालू आहे. आणि बघा किती सुंदर आणि मस्त, बघायला पण छान वाटते. बघा कशी पट्टी ठोकलं आहे त्याने. किती मारले दिवसभर मारले. आता हा छोटा भाचा आहे, हा इकडं आलाय. पप्पा काम करतात तिकडं. यांचं काय चालू आहे. लय मस्तीखोर, हुशार पण आहे खूप. तुमचा अन्वेषचं काय कमी आहे. थोडी घेऊन कुठे जातोय हा, काय ती शोधतोय, चूक शोधतोय. आणि इकडे रोजने उचलून घेतला त्याला. आणि हा आमचा वरद हिरव्या टी शर्टमध्ये, तो अमरचा मोठा मुलगा आहे. मित्रांनो जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. मित्रांनो मी गावाकडे गेलो तर माझ्या घराजवळचा पूर्ण परिसर म्हणजे ते तुम्ही जातो वरती ती पांडल वगैरे तुम्ही सगळं बघतला आहात.